Hello everyone. Welcome to this lecture on A Doll's House, which is prescribed in your syllabus. So here we start. As you can see, this play is by Henrik Ibsen. Who was Henrik Ibsen? He lived in the 19th century primarily. He was a Norwegian playwright. He belonged to the country of Norway. He is also called the father of realism. Now, what is realism? If we see Shakespeare's plays, we see that the characters in the play talk in an English which is not normal. They talk in poetry, they talk in very difficult words. But what Ibsen did was that his characters were made to speak in a very simple language, which means आपली चालती बोलती भाषा जी असते तशा भाषेत इब्सेनचे कॅरेक्टर्स बोलायचे. याला रिअलिझम असं म्हणतात. And that is why Henrik Ibsen is called the father of realism. Henrik Ibsen wrote in Danish, which is the language of Denmark, but he has been translated in all major languages of the world. Henrik Ibsenचे नाटक इतके पॉवरफुल होते, इतके चांगले होते, इतके गाजलेले होते की ते अनेक भाषांमध्ये त्याचं खूप लोकांनी भाषांतर केलं आणि म्हणूनच ते आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आपण सुद्धा जे नाटक वाचतो आहे, आपल्याला सुद्धा सिलेबसमध्ये जे नाटक आहे ते ओरिजिनल इब्सेननी लिहिलेलं नाही आहे, त्याचं ते ट्रान्सलेशन आहे. इवन टुडे हिज प्लेज आर रेलेव्हंट इन मोस्ट लँग्वेजेस अँड कल्चर्स. आजही आपण पाहिलं तरी सुद्धा देशभरात जगभरात जेवढे काही संस्कृती आहेत त्या संस्कृतींमध्ये आजही तितकंच पॉवरफुल त्याचं लिखाण असं मानलं जाऊ शकतं. हिज प्लेज आर अन ऑब्झर्वेशन अँड अ क्रिटिसिझम ऑफ सोसायटी. आपल्या अवतीभोवती जी सोसायटी आहे ती कशी आहे, त्यात वाईट गोष्टी काय आहेत, त्याच्यामुळे लोकांवर काय परिणाम होतो आणि या वाईट गोष्टी कशा काढता येतील याच्यावर एक अशी कमेंट्री म्हणून त्यांच्या नाटकांकडे आपल्याला पाहता येतं. Now, as I said, Ibsen's A Doll's House was translated into many languages. Now, this was the cover. These are the pictures, these are the photos on the cover of the book in which that drama was published. प्रत्येक ठिकाणी पहा तुम्ही, एका ठिकाणी ती कठपुतली बनलेली आहे, दुसरीकडे ती एका इतक्या लहानशा घरातून निघते आहे की आपल्या तसंच लक्षात येऊ शकतं की इतक्या लहान घरात कोणी राहू शकत नाही. दुसरे अजून एका कव्हरवर पिंजरा दाखवलेला आहे. घराच्या भोवती पिंजरा आहे, म्हणजे घरात जरी आपल्याला मोकळं छान आनंदी वाटत असलं तरी ते घरचं घरच पिंजऱ्यात आहे. सो व्हॉट डज दिस मीन? या टायटलचा एक सिग्निफिकन्स असा आहे की कुठेतरी त्या हिरोईनला बंदिस्त वाटत आहे. सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. टायटल काय आहे? अ डॉल्स हाऊस. डॉल्स हाऊस म्हणजे काय की आपण लहानपणी खूपदा खेळण्यांमध्ये पाहतो बाहुल्यांचे घर असतात, छोटे छोटे घर असतात आणि आतमध्ये सगळ्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या अगदी मिनिएचर. म्हणजे तुम्हाला त्याच्यात डायनिंग टेबल पासून किचनच्या ओट्यापासून छोट्याशा गॅस पासून सगळं काही सापडेल. असं समोरून जसं काही त्याचा कार्डबोर्ड काढलेला असतो आणि आपल्याला आतलं सगळं दिसतं. सो दॅट इज कॉल्ड अ डॉल्स हाऊस आणि टायटल नेमकं इब्सेननी हेच दिलेलं आहे. मग आता याचा सिग्निफिकन्स काय आहे, याचं महत्व काय आहे? अ डॉल्स हाऊस इज नीट, क्लीन अँड ऑलवेज लुक्स अट्रॅक्टिव्ह. डॉल्स हाऊस कसं असतं? नेहमी स्वच्छ असतं, सुंदर असतं. केव्हाही पहा अतिशय सुंदर असतो. तिथे असतं, तिथे पसारा नसतो, तिथे घाण नसते. एरवी घराला ज्याच्यामुळे घर पण येतं त्या गोष्टी कुठल्याच नसतात त्याच्यात. ते फक्त दिसायला फार सुंदर असतं. बट इट इज नॉट फॉर लिव्हिंग, इट इज ओनली फॉर लुकिंग ॲट. हे डॉल्स हाऊस जे असतं छोटंसं असं ते घर असतं आणि त्या छोट्याशा घरात कोणी राहू शकत नाही. ते राहण्यासाठी नसतंच, ते नुसतं त्याच्याकडे बघण्यासाठी असतं. सुंदर एखादं काहीतरी शो पीस असल्यासारखं. द डॉल इनसाइड इज ब्युटिफुल बट इट इज नॉट लिव्हिंग अँड इट डज नॉट हॅव फिलिंग्स अँड ओपिनियन्स. त्याच्या आतली जी बाहुली असते हे खास करून वाखाणण्यासारखं इथे नोट करण्यासारखं आहे की त्याच्या आतली जी बाहुली असते ती बाहुली निर्जीव असते, ती जिवंत बाहुली नसते. म्हणजे काय? इट इज नॉट अ ह्युमन बिईंग. ती नुसतीच एक प्लास्टिकची बाहुली असते, प्लास्टिकची म्हणा रबरची म्हणा ती बाहुली असते आणि तिला फिलिंग्स, इमोशन्स, ओपिनियन्स असे प्रकार अजिबात नसतात. सो व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल? याचा सरळ सरळ अर्थ असा की इब्सेननी नोरा जी
या नाटकाची हिरोईन आहे तिला डॉल म्हटलेलं आहे आणि तिच्या घराला डॉल्स हाऊस म्हटलेलं आहे. आपण याचं कथानक काय आहे पुढे पाहूच. बट ॲट द सेम टाइम व्हॉट वी कॅन अंडरस्टँड फ्रॉम द टायटल इज दॅट नोरा जी आहे ती एका बाहुलीसारखी आहे. तिचं घर जे आहे ते एका डॉल्स हाऊस सारखं आहे, सुंदर आहे, तिने अतिशय नीटनेटकं ठेवलेलं आहे. ती खूप घराची काळजी घेते, ती नवऱ्याची काळजी घेते, ती मुलांची काळजी घेते, ती सगळं करते. ती स्वतः सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण शेवटी काय आहे, ती एक बाहुली आहे. तिला स्वतःचं मत नाही आहे, तिला स्वतःला काहीही से नाही आहे. घरातल्या कुठल्याही बाबतीत तिला स्वतःचं असं काही ओपिनियन नाही आहे, म्हणून ती फक्त बाहुली आहे. डॉल्स हाऊसची एक थोडक्यात आपण समरी पाहूया. नोरा हेल्मर हे त्या हिरोईनचं नाव आहे. बोरोज अ लार्ज सम ऑफ मनी टू सेव्ह हर इल हजबंड्स लाईफ. तिच्या नवऱ्याचं नाव असतं टोरवाल्ड. टोरवाल्डचा जीव धोक्यात असतो, तो अत्यंत आजारी पडतो आणि त्याला वाचवायला म्हणून नोरा एक खूप मोठ्या खूप मोठी रक्कम कोणाकडून तरी उधार घेते. शी हॅज टू फॉर्ज हर फादर्स सिग्नेचर फॉर इट. आता ही रक्कम घेताना व्हॉट डज शी हॅव टू डू, तिला वडिलांची खोटी सही करावी लागते. तिला जे काही कागदपत्र तयार करायचे असतात त्याच्यात ती वडिलांची खोटी सही घेते. शी डज नॉट टेल टोरवाल्ड बिकॉज ही वुडंट लाईक इट. त्याचाच जीव वाचवायसाठी तिने पैसा घेतलेला असतो. पण टोरवाल्ड जो आहे तो अतिशय मानी माणूस आहे. त्याला अजिबात हे आवडणार नाही की त्याच्या बायकोनी पैसा घेऊन त्याचा जीव वाचवला. म्हणजे जीव गेला तरी चालेल, पण असं काही करायचं नाही. त्यातल्या त्यात खोटं नाटक काही करून तर अजिबातच करायचं नाही. म्हणजे खोट्या नाटे कुठल्याही गोष्टी त्याला अजिबात चालत नाही. बाकी कुठलीही किंमत कोणालाही मोजावी लागली तरी चालेल. लेटर when her husband is promoted, he wants to fire a man. His name is Niels Krogstad from his bank because he had once committed fraud. But this is the same man who had lent money to Nora. He blackmails Nora, telling her to convince her husband to let him keep her job or he will tell all. थोडक्यात काय आहे की जेव्हा टोरवाल्डचं प्रमोशन होतं आणि तो बँकेत एक मोठा ऑफिसर बनतो, तर तेव्हा त्याला त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका माणसाला नोकरीवरून काढायचं असतं. त्याला काढायचं का बरं असतं? त्या माणसाने पुढे एकेकाळी फ्रॉड केलेला असतो. त्याच्यानंतर त्यांनी कधीही फ्रॉड केलेला नाही आहे. त्यांनी जी काही शिक्षा आहे ती भोगलेली आहे. आता तो व्यवस्थित काम करतो, कुठेही इकडची काडी तिकडे न करता, इकडचा पैसा तिकडे न करता तो त्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू असतं. पण पुढे एकेकाळी त्यांनी फ्रॉड केलेला असतो, म्हणून टोरवाल्डचं म्हणणं असतं की याला मी आता कामावरून काढणार आहे. बट ट्विस्ट याच्यात असं आहे की दिस इज द मॅन फ्रॉम हुम नोरा हॅज बॉरोड हर मनी. तिने टोरवाल्डचा जीव वाचवायसाठी जो पैसा घेतला होता तो तिने या नील्स क्रोगस्टॅड कडूनच घेतलेला होता. आता नील्स तिला म्हणतो की तू तुझ्या नवऱ्याला पटव की त्यांनी मला नोकरीवरून काढायला नाही पाहिजे, कारण त्यांनी जर मला नोकरीवरून काढलं तर मी तुझी सिक्रेट त्याला सांगेन. नॅचरली नोरा भयंकर घाबरते, कारण तिला माहिती आहे की असं काही जर झालं तर नवरा तिला सोडूनच देईल. त्याला जर कळलं की तिने पैसा उधार घेतलेला आहे आणि नुसतं तेवढं नाही तर खोटी सही करून उधार पैसा घेतलेला आहे, तर तिला तो घरात ठेवणारच नाही याची तिला खात्री असते. ना समरी कंटिन्यू. नोरा ट्राईज बट टोरवाल्ड फाइंड्स आउट एनीवे. नोरा खूप प्रयत्न करते की तिच्या नवऱ्याला काहीतरी करून पटवावं की नील्स क्रोगस्टॅडची नोकरी जाऊ नये. पण अशा काही घडामोडी होतात की तिच्या नवऱ्याला शेवटी कळतच. ही रिॲक्ट स्ट्रॉंगली, बट वेन ही फाइंड्स आउट दॅट द ब्लॅकमेलर विल कीप द सिक्रेट आफ्टर ऑल, ही फॉरगिव्स नोरा. जेव्हा त्याला कळतं की नोराने कशा प्रकारे पैसा उधार घेतलेला आहे, तो भयंकर चिडतो. तो तिला अतिशय आडवं तिडवं बोलतो, म्हणजे इथपर्यंत बोलतो की तो म्हणतो याच्यानंतर माझ्या पोरांना, म्हणजे त्यांचे दोघांची पोरं असतात बरं, पण बोलताना तो काय म्हणतो की माझ्या पोरांना मोठं करण्याचा अधिकार आता तुला नाही आहे, कारण तू खोटारडेपणा केलेला आहेस. तू काहीतरी खोटं बोलून फ्रॉड करून जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे तू ज्या प्रकारची बाई आहेस, तुझी लायकी न या घरात राहण्याची आहे, न माझ्या पोरांचा सांभाळ करण्याची आहे. तो अतिशय स्ट्रॉंगली रिॲक्ट करतो. मग असं लक्षात येतं की नील्स क्रोगस्टॅड जो असतो त्याची एक वेगळी स्टोरी आहे, ती पण आपण बोलू. पण काही कारणाने नील्स म्हणतो, शेवटी ठरवतो की तो हिची सिक्रेट कोणालाच सांगणार नाही. म्हणजे टोरवाल्डला कळलेलं आहे पण जगाला तो कळू देणार नाही की नील्स क्रोगस्टॅडच्या टोरवाल्डच्या बायकोनी त्याच्याकडून पैसे घेतले आणि फ्रॉड करून पैसे घेतले असं तो कोणालाही सांगणार नाही. आता बघा इथे काय झालेलं आहे की आधी टोरवाल्ड भयंकर भडकतो
पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की जगात आपली चीतू होणार नाही आहे, तेव्हा मग तो पलटतो आणि तेव्हा तो नोराला म्हणतो की चला आता सगळं ठीक आहे, आता आपण झालेलं भांडण विसरून जाऊया. But Nora sees that he forgave her only when he saw that his name would not be tarnished, and he has always treated her as a child or a doll who has no intelligence and no opinions. So she leaves him, saying that she has to learn about the world on her own. आता this is why, हे कारण आहे की ज्याच्यामुळे हे नाटक इतकं गाजलं. कारण काय आहे की जेव्हा टोरवाल्ड तिला म्हणतो की झालेलं भांडण आता आपण विसरून जाऊया आणि आपण सुखाने राहूया, नोरा म्हणते नाही, तू माझ्यासाठी मला ठेवत नाही आहेस किंवा माझ्यासाठी तू मला माफ केलेलं नाही आहेस. तू मला माफ केलं आहे कारण जगात आता तुझी चीतू होणार नाही. म्हणजे माझा कुठेच काही सेच नाही आहे, मी कोणी नाहीच आहे. त्याच्यामुळे आता मी असं करते आहे, मी आता घर सोडून जाते आहे आणि मी तुलाच नाही, मी माझ्या मुलांना पण सोडून जाते आहे. तुम्ही सुखी राहा, मला जगाबद्दल स्वतःला शिकायचं आहे. मीच बाहेर निघणार आणि मी माझी कसं जगायचंय माझं मी ठरवणार. याच्यात नील्स क्रोगस्टाडनी पैसे घेतले म्हणून, नोरानी पैसे घेतले म्हणून सांगणार नाही, हा निर्णय का घेतला हे इथे पहा. हा सब प्लॉट म्हणजे त्या काय म्हणतात त्याला मेन स्टोरी मधली एक शॉर्ट स्टोरी. सो नोराज चाइल्डहुड फ्रेंड क्रिस्टीन लिन comes to meet her as Torvald has given her a job. She is to replace Nils Krogstad, who was fired by Torvald for malpractice earlier. नोराची लहानपणीची एक मैत्रीण असते क्रिस्टीन लिंड नावाची. ती नोराला भेटायला येते कारण तिच्या नवऱ्याने टोरवाल्डनी आता तिला बँकेत जॉब दिलेला असतो. आणि ही कुठली पोस्ट असते, ज्या पोस्टवरून नील्स क्रोगस्टाडला टोरवाल्ड काढणार आहे त्याच पोस्टसाठी तिला बोलवलेलं असतं. Now, while Nils blackmails Nora, Christine reveals that Nils was in love with her at one time and she convinces Nils not to cause any more trouble for Nora. This is how Nora escapes with her reputation intact. नील्स क्रोगस्टाड जो असतो त्याचे एकेकाळी क्रिस्टीन लिनवर प्रेम असतं, हे क्रिस्टीन नोराला सांगते आणि मग क्रिस्टीन नील्सला पटवते की बघ माझी मैत्रीण आहे, तिचा संसार तू उद्ध्वस्त करू नकोस. ते त्याला पटतं आणि तो मग मान्य करतो की मी हे कोणालाही सांगणार नाही, जगाच्या समोर ही गोष्ट मी येऊ देणार नाही. अशा प्रकारे नोराची रेप्युटेशन इंटॅक्ट राहते, म्हणजे ती फ्रॉड म्हणून जगाच्या समोर येत नाही. आता ही झाली समरी, या नाटकाची समरी. या नाटकाला रिॲक्शन कशी मिळाली. इवन टुडे अ वुमन लिव्हिंग हर होम इज कन्सिडर्ड टॅबू. बॅक इन दोज डेज द प्ले क्रिएटेड अन अपरोर. आज सुद्धा एखादी स्त्री जर तिचं घर सोडून जात असेल तर तो चर्चेचा विषय होतो. मग विचार करा, हे 19व्या शतकातलं हे नाटक आहे. तेव्हाच्या काळात काय याच्यामुळे किती स्ट्रॉंग पब्लिकची रिॲक्शन झाली असेल, यू कॅन इमॅजिन. Nora also abandons her children, making the decision even more bold. आपण हे सुद्धा बघतो की जेव्हा स्त्रिया घर सोडून निघतात तेव्हा सहसा मुलांना घेऊन जातात. मुलांना आईपासून वेगळं व्हावं लागत नाही. इथे नोरा मात्र काय करते, तिच्या मुलांना सुद्धा सोडून जाते आणि त्याच्यामुळे तिचं हे डिसिजन जे आहे ते अजूनच जास्ती बोल्ड असं लोकांना वाटलं. ज्यांनी ते नाटक पाहिलं त्यांना ते खूपच बोल्ड असं डिसिजन वाटलं. This play was written in 1879. If it can get a strong reaction today, we can imagine what it was then. आजही जर याच्यावर चर्चा होत असेल की अरे एखादी स्त्री घर सोडून निघून गेली, बरं नुसती घर सोडून निघून गेली नाही, ती पोरांनाही टाकून गेली, तर इमॅजिन करा की 1879 मध्ये याला कसं रिसीव्ह केलं असेल लोकांनी. It became such a topic of conversation that it is said that one lady declared that nobody was to discuss Ibsen's play at her party. आता असं झालं की ते नाटक इतकं गाजलं आणि त्याच्यावर एवढी चर्चा झाली, खरं खोटं माहिती नाही, पण असं म्हणतात, अशी एक कहाणी आहे की एक पार्टी देताना एका बाईनी सगळ्यांना सांगून दिलं होतं की माझ्या पार्टीत इब्सेनचं हे नाटक कोणीही चर्चेला आणणार नाही, बाकी जे हवं ते बोला, पण या नाटकावर अजून चर्चा नको. म्हणजे ही गोष्ट खरी असेल नसेल, पण आपल्याला याच्यावरून एक अंदाज येतो की ते नाटक किती गाजलं असेल आणि किती त्यांनी खळबळ माजवली असेल. मेजर थीम्स इन अ डॉल्स हाऊस. डॉल्स हाऊस मधल्या मेजर काही थीम्स काय आहेत. विमेन्स डिपेंडन्स अपॉन मेन, म्हणजे बायका कशा पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून असतात. आता आजकाल आपण पाहतो की मॅक्झिमम बायका आजकाल काम करतात, त्यांचा स्वतःचा इन्कम असतो, पण पूर्वी ही पद्धतच नव्हती.
त्याच्यामुळे त्यांना संपूर्णपणे त्यांच्या नवऱ्यावर अवलंबून राहावं लागायचं. स्ट्रिक्ट रोल्स प्लेड बाय मेन अँड विमेन इन सोसायटी, म्हणजे पुरुषांचा काय रोल आणि स्त्रियांचा काय रोल याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. पुरुषांनी पुरुषाचे कामं करायचे, बायकांनी बायकांचे कामं करायचे. लुकिंग करेक्ट इन द आईज ऑफ सोसायटी, द इम्पॉर्टन्स ऑफ अपिअरन्सेस, म्हणजे आपण काय आहोत याच्यापेक्षा आपण सगळ्यांच्या समोर कसे दिसतो याच्यावर जास्ती जोर देणं, ही पण एक थीम आपल्याला डॉल्स हाऊस मध्ये दिसून येते. अँड द प्लेस ऑफ लव्ह इन अ मॅरेज इन दोज टाइम्स. लग्न जर आहे तर त्या नवरा बायकोंमध्ये प्रेम आहे का, हा प्रश्नच बाजूला राहून जातो. त्यांच्यात जे काही बरोबर सगळ्यांच्या नजरेत घडायला पाहिजे ते बरोबर होत आहे का, आर दे द परफेक्ट कपल इन द आईज ऑफ सोसायटी, तेवढंच पाहिलं जातं. सो ही सुद्धा एक थीम आपल्याला डॉल्स हाऊस मध्ये दिसते. आता याच्यात मी जी इमेज काढलेली आहे त्याच्यात बघा की टोरवाल्ड तिला पैसे देतो आहे आणि नोराच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पहा, दोघांच्याही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघा. इनफॅक्ट हे कसं अगदी लहान मुलांना आपण जसं चिडवतो किंवा काहीतरी देताना असं वर धरून ठेवायचं आणि त्या लहान पोरांनी असं झटकून ते घ्यायचं, ही अशी काहीतरी गंमत जम्मत जी चालते तशी ती दिसते आहे. हे अगदी सुरुवातीला येतं. हा जो सीन आहे तो बऱ्याच सुरुवातीला येतो नाटकाच्या, आणि तिथे नोरा इतकी लाडीगुडी लावते तिच्या नवऱ्याला, मला थोडे पैसे द्या, मला थोडे पैसे द्या, आणि तो खेळ खेळ खेळतो तिच्याशी आणि मग शेवटी तिला पैसे देतो. हे म्हणजे हे एखाद्या काय म्हणतात त्याला, एखाद्या ग्रोनअप साठी हे बरोबरच नाहीये. हे तुम्हाला पटतं का की एवढ्या मोठ्या म्हणजे इतकं वय असलेल्या एखाद्या स्त्रीनी अशा प्रकारे पैसा मागावा किंवा तिला अशा प्रकारे पैसा मागावा लागावा आणि तिच्या नवऱ्याने तिला असं ट्रीट करावं. हा, हे एक आहे, नक्की सांगेल मी तुम्हाला की टोरवाल्डला त्याच्या बायकोविषयी काहीही कंप्लेंट्स नसतात. तो तिला आदराने वागवतो, नाही असं नाही. पण त्यावेळेसची सोसायटी जी होती त्या सोसायटीमध्ये हे सर्रास मान्य होतं की स्त्रीला कुठलेही अधिकार नाहीत, तिला पैसे कमवायचे अधिकार नाहीत आणि अशा प्रकारे नवऱ्याला पैसे मागितल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, हे सर्व मान्य होतं. सो यू कॅन सी या इमेजमध्ये तुमच्या लक्षात येतं की त्या दोघांचे डायनामिक्स काय आहेत, त्या दोघांमध्ये नेमके संबंध कसे आहेत. म्हणजे नवरा बायकोचा संबंध कमी आणि वडील आणि लहान मुलगी असा संबंध जास्ती वाटतो आपल्याला याच्यात. अनालिसिस ऑफ कॅरेक्टर्स. आता प्रत्येक कॅरेक्टरकडे आपण जर पाहायला गेलो की कोण कसं होतं, तो टेक अ लुक एट टोरवाल्ड. टोरवाल्ड इज नॉट एंटायरली अ निगेटिव्ह कॅरेक्टर. ही इज अ डिवोटेड हजबंड अँड फादर अँड अन अपराईट इंडिव्हिज्युअल. टोरवाल्ड विलन नाही आहे. त्या नाटकाचा विलन टोरवाल्ड अजिबात नाही आहे. कारण तसा तो काय, तो अतिशय प्रामाणिक माणूस असतो, नोकरी अगदी प्रामाणिक करणारा माणूस असतो, प्रामाणिकपणे करणारा माणूस असतो. तो त्याच्या मुलांसाठी सगळं करतो, त्याच्या बायकोसाठी सगळं करतो, म्हणजे तो वाईट असा नाही आहे. पण सोसायटीनी त्याला जसं घडवलेलं असतं, लहानपणापासून त्यांनी जे पाहिलेलं असतं तसं तसा तो वागतो. However, he is extremely rigid about his values without concern for circumstances. मात्र एक आहे की त्याला जे बरोबर वाटतं किंवा जे जग बरोबर समजतं तसंच वागलं पाहिजे असा त्याचा अट्टहास असतो. कधी कधी जे बरोबर आहे तेच करणं बरोबर नसतं. कधी कधी खोटं बोलावं लागतं, चांगल्यासाठी काहीतरी वाईट करावं लागतं. अल्टिमेट आउटकम जर चांगला येत असेल तर त्या आउटकमसाठी आपल्याला खूप काही जे सर्वमान्य आहे तसं न करता वेगळं काहीतरी करावं लागतं. ही ट्रीट्स एज वाईफ लाईक अ चाइल्ड. त्याच्या बायकोला तो अगदी लहान मुलीसारखा वागवतो. जसं काही म्हणजे पहा, तुला अक्कल नाही असं सांगणाऱ्यांपैकी तो असतो. स्वतःहून असं सांगत जरी नाही तरी तो वागतो असाच तिच्याशी जसं काही तिला खरंच काही अक्कल नाही आहे. इवन ॲट द एंड when Nora says what she wants, he is still clueless and against thinks of himself as her guide. शेवटी ती जेव्हा त्याला सांगते की आता झालं, हे घर मी सोडून चालली आहे, तो म्हणतो नको, असं नको करू, मी तुला गाईड करीन, काय करायचं कसं जगायचं मी तुला गाईड करीन. सो अल्टिमेटली इवन हिअर ही इज थिंकिंग की तोच मोठा आहे, त्यालाच जास्ती कळतं आणि त्यांनीच त्याच्या बायकोला गाईड केलं पाहिजे. म्हणजे इक्वल प्लॅटफॉर्मवर हे दोघं नाही आहे. नील्स क्रोगस्टाड तुम्हाला आता आठवत असेल, मी सांगितलं होतं याच्याकडून नोरानी पैसे घेतले होते. नील्स मे बी अ ब्लॅकमेलर बट इवन ही हॅज आवर सिम्पथी. तो ब्लॅकमेल जरी करत असेल नोराला तरी सुद्धा आपल्याला त्याच्याविषयी सिम्पथी वाटते. का बरं? हिज डिसऑनेस्टी हॅज गिव्हन हिम अ बॅड रेप्युटेशन इवन दो ही इज नाव अ रिफॉर्म मॅन. आता तो पूर्णपणे प्रामाणिक झालेला असतो, पुन्हा कधीही फ्रॉड करण्याचा त्याचा काही इरादा नसतो, पण तरी सुद्धा त्याच्याकडे वाईट नजरेनेच पाहिलं जातं. कारण काय, त्यांनी एकेकाळी कधीतरी फ्रॉड केलेलं होतं.
Despite needing a job, he lets Nora go in the end because the woman he loved asked him to. त्याला नोकरीची अत्यंत गरज असते, पण तरी सुद्धा तो नोराला ब्लॅकमेल न करता तिला जाऊ देतो. कारण काय, त्याचं जिच्यावर प्रेम असतं त्या बाईने त्याला सांगितलं असतं की ही माझी मैत्रीण आहे, हिला काही व्हायला नको. ही इज नॉट अ हार्टलेस मॅन, ही इज जस्ट डेस्परेट. मग आता तो ब्लॅकमेल का करतो? तो ब्लॅकमेलर नाही आहे. तो तिला ब्लॅकमेल फक्त एवढ्यासाठी करतो की त्याला नोकरीची अतिशय गरज असते. ती नोकरी घेऊन काही त्याला फ्रॉड करायचं नसतं, त्याला खूप जास्ती पैसा त्या बँकेतून काढायचा नसतो, त्याला काही नाही, त्याला फक्त त्याचा पगार पाहिजे असतो. तर नील्स क्रोस्टार सुद्धा याच्यात वाईट नाही आहे. डॉक्टर रँक, आता या कॅरेक्टर बद्दल मी बोललेलीच नाही आहे, पण डॉक्टर रँक जो आहे त्याचा असा फारसा रोल त्या नाटकात नाही आहे. हु इज डॉक्टर रँक? डॉक्टर रँक हॅज नो रिअल रोल इन द प्ले, बट ही इज यूज टू ब्रिंग आउट द अदर कॅरेक्टर्स. त्याच्याशी लोक बोलता बोलता स्वतःबद्दल खूप काही बोलून जातात, म्हणून तो एक कॅरेक्टर त्याच्यात ठेवलेला आहे. बेसिकली डॉक्टर रँक असतो टोरवाल्डचा मित्र, पण तो नोराचा सुद्धा खूप चांगला मित्र असतो. इन द प्ले ही इज शोन टू बी टोरवाल्ड अँड नोराज फ्रेंड. ही इज टर्मिनली इल बट ओनली टेल्स नोरा दिस. त्याला असा एक आजार असतो असाध्य की तो त्याच्यातून बरा होणार नसतो, पण हे तो टोरवाल्डला सांगत नाही, तो फक्त नोराला सांगतो. He is shown to be in love with Nora and he tells her that he could do anything for her. एक प्रसंग असा येतो की तो तिला सांगतो, नोराला सांगतो की त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तो तिच्यासाठी काहीही करू शकतो. तरीही नोरा त्याला पैसा मागत नाही. त्याच्याकडे पैसा भरपूर असतो आणि त्याच्या मागे पुढे कोणी नसतं. त्याच्यामुळे नोराला सहज त्याला पैसे मागता आले असते, पण नोराने सुद्धा जे पैसे उधार घेतलेले असतात ते एका मजबुरीमुळे घेतलेले असतात. तिला सुद्धा फ्रॉड करायचा काही शौक नव्हता. Nora is upset with him for telling her about his feelings. Some critics say that his illness is a symbol of the moral decay of society. नोराला सुद्धा त्याचा रागच येतो की हे का बोललास तू? माझं लग्न झालेलं आहे, माझी मुलं आहेत, मी माझ्या संसारात सुखी आहे, हे आता बोलायची गरज नव्हती. अँड इन एनी केस ही इज डाईंग. तो आता काहीच दिवस राहणार आहे, त्याच्यानंतर तो या जगातच राहणार नाहीये. मग ही गोष्ट बोलण्याची काही गरज नव्हती असं नोरा म्हणते. काही लोकांना असं वाटतं की रँक जो कॅरेक्टर आहे तो तेव्हाची जी सोसायटी आहे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे काय आहे की ती सोसायटी सुद्धा कुजलेली आहे. जसं डॉक्टर रँकचं शरीर कुजलेलं आहे तसं सोसायटीचं मन कुजलेलं आहे. नोरा, इट इज नॉट पॉसिबल टू हॅव मच सिम्पथी विथ हर ॲट फर्स्ट. सुरुवातीला ती जे वागते त्यावेळेस तिच्याबद्दल खूप सिम्पथी आपल्याला वाटू शकत नाही. जेव्हा तिची मैत्रीण क्रिस्टीन तिला भेटायला येते, क्रिस्टीन सोबत खूप ट्रॅजेडीज घडलेल्या असतात. ती अतिशय गरीब असते, तिचा नवरा वारलेला असतो आणि हे सगळे असे तिच्या समोर इतके पहाडा एवढे प्रॉब्लेम्स असतात. नोरा तिला म्हणते कशी आहेस ग, आणि ती सांगायला बसते तर नोरा लगेच स्वतः सांगते पण मी इतकी खुश आहे, माझ्या नवऱ्याचं असं, माझ्या पोरांचं तसं, माझा संसार इतका सुंदर. मग हळूच म्हणते अगं सॉरी पण मी तुझ्याशी बोलतच नाही आहे, तू कशी आहेस? मग ती पुन्हा सांगायला जाते, ही पुन्हा स्वतःच सांगते की माझ्या नवऱ्याचं तर आता प्रमोशन पण झालेलं आहे, आम्हाला इतका पैसा मिळणार आहे. खरंच नोराचा सुरुवातीला राग येतो. ऑल्दो अ मदर ऑफ 3 चिल्ड्रन शी ऍक्ट्स लाईक अ चाइल्ड. 3 पोरांची ही आई ती लहान मुलांसारखी वागते. पण थोडंसं इथे बघण्यासारखं असं आहे की तिला तसं वागावं लागतं. कारण टोरवाल्डला जे आवडतं, टोरवाल्डला हे पाहिजे असतं की त्याला सगळे त्याच्या कंट्रोलमध्ये पाहिजे असतात. ही वॉन्ट्स टू बी द हेड ऑफ द हाऊस. आणि ॲज द हेड ऑफ द हाऊस त्याला असं पाहिजे असतं की हे सगळे बाकी लहान आहेत, यांना माझ्या इतकं समजत नाही, जगाबद्दल मला जेवढी समज आहे तेवढी यांना नाही आहे आणि मी यांना गाईड करायला पाहिजे. तर या फ्रेमवर्कमध्ये जर बसायचं असेल तर नोराला लहान मुलींसारखंच वागणं आवश्यक असतं. Her entire existence seems to revolve around her husband. Even her children and house are second priority. तिच्यासाठी सगळ्यात वरती म्हणजे सगळ्यात महत्वाचं तिचा नवरा, त्याच्यासाठी सगळं काही, त्याच्यानंतर तिचे मुलं, त्याच्यानंतर घर. म्हणजे तिचे जे प्रायोरिटीज आहेत त्याच्यात तुम्हाला दिसेल की शी गिव्स मोस्ट इम्पॉर्टन्स टू हर हजबंड, एव्हरीथिंग फॉर हर हजबंड. शी अंडरगोज अ कम्प्लीट रिइन्व्हेन्शन ऑफ हर कॅरेक्टर ड्युरिंग द कोर्स ऑफ द प्ले. पण अशी लहान पोरीसारखी वागणारी नोरा, नवऱ्याच्या अवतीभोवती पिंगा घालणारी नोरा, ही बाई अचानक पूर्णपणे बदलून जाते. आणि बदलते तर इतकी बदलते की तिच्या संपूर्ण आयुष्याचा ती ताबा घेते. शी बिकम्स इन कंट्रोल ऑफ हर लाईफ टू द एक्सटेंट की तिला घर काय, नवरा काय, मुलं काय सोडून जाताना तिला काहीही वाटत नाही. She becomes strong and determined to face the world on her own.
ती स्वतःच जग फेस करायला आता तयार असते. आणि हे का झालं असतं? हे सगळं याच्यासाठी झालं की तिला एका क्षणात दिसून गेलं की ती ज्याच्यासाठी सगळं काही करते आहे, ती ज्याला सगळ्यात जास्ती महत्व देते आहे, त्याच्या नजरेत ती महत्वाची नाही आहे. त्याच्या नजरेत त्याची आणि त्याच्या फॅमिलीची जी जगासमोर इमेज आहे ती जास्ती महत्वाची आहे. समरी. A doll's house highlights the treatment of women in the 19th century, but it is just as relevant now as it was then. म्हणजे 19व्या शतकात स्त्रियांची जी गत होती त्याच्याबद्दल इब्सेननी लिहिलेलं आहे. पण 19व्या शतक काय, 20वंही गेलं, 21वंही उजाडलं, त्याचेही 20-21 वर्ष निघून गेले, तरी सुद्धा तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यात फारसा फरक नाही आहे. आपण आपल्या अवतीभोवती नेहमी बघतो की अनेक घरं अशी असतात की जिथे पुरुष हा सगळ्यात स्ट्रॉंग असतो आणि बाकी बायकांना त्याच्यात कमी अधिकार असतात. अधिकार नसतातच असं मी म्हणणार नाही, पण अधिकार अतिशय कमी असतात. However, it is also a commentary on the moral decay of society. In Ibsen's view, society may show that it is very upright, but it is actually heartless. तर याच्यात एक कमेंट्री सोसायटीवर पण आहे. अ डॉल्स हाऊस मध्ये नोरा आणि टोरवाल्ड यांचं जे डायनामिक्स आहे ते आहे, पण ॲट द सेम टाइम तुम्हाला हे पण दिसेल की सोसायटी काय कशी रिॲक्ट करते किंवा सोसायटी तुमच्यावर काय काय बंधनं टाकते याच्यावरची सुद्धा ही एक कमेंट्री आहे. People have to sacrifice their happiness to please society. Ibsen's play became a classic because it speaks to all cultures all over the world. सोसायटीला तुमच्यावर काय बीतते आहे किंवा तुमचे काय तुमच्या काय डिफिकल्टीज आहेत, तुमचे पर्सनल काय प्रॉब्लेम्स आहेत याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. सोसायटी म्हणते अमुक करणं चूक तर मग ते चूक, अमुक करणं बरोबर तर मग ते बरोबर. आणि तुम्ही त्या रूल्सनी जर चालले नाही तर सोसायटी तुम्हाला जज करणार, सोसायटी तुमचं जगणं मुश्किल करणार. याच्यावर इब्सेननी टीका केलेली आहे. तर आपल्याला दोन्ही दिसतं की स्त्री पुरुषांमधलं नातं कसं असतं, कसं असावं याच्यावर सुद्धा कमेंट्री आहे आणि सोसायटी कशी आहे, कशी असावी याच्यावरची सुद्धा ही एक कमेंट्री आहे. थँक्यू.